कृष्ण हरि जय जय राम 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौसुभानि विराजे कंठी कौसुभानि विराजित कंठी कौसुभानि विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 आहे ना श्रीमुख आवडी आहे ना त्रिमुख आवडी आहे ना त्रिमुख आवडी तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान रघुमाई हेलो हेलो माइक चेक हेलो राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम
बरवा महाविठ्ठल
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे 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 काढोले दूर भरुणी राव ना काढोले धुळे भरून राहू ना काढोले धुळे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमा या विठोबा रखुमा विठोबा रखुमा या विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा 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 विठोबा हॅलो हॅलो आवाज दे हॅलो गेन दे थोडा हॅलो चेक चेक थोडा मोकळा कर आवाज दबल्यावर का वाटतं हॅलो हॅलो फ्री कर जरा. मॉनिटर दे हॅलो 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 चलो छान हाच करब विचार चलो छान हाच करब विचार चलो जानियाची करावा विचार चलो जानियाची करावा विचार चलो छान हाच करब विचार चलो छान हाच विचार चलो जानियाची करावा विचार चलो जानियाची करावा विचार करबया पार बाबा सिंधू करबया पार बाबा सिंधू नाचिवंत दे जाणार सकळ नाचिवंत दे जाणार सकळ करावया पार भाव सिंध करावया पार भाव सिंध नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधानाय आयुष्य खातो काळ आईच्या खातो काळ सावधान
सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा. धर्मवीर संभाजी छत्रपती शिवाजी महाराज मागे वंदे वंदे हॅलो मोकळा नाही आवाज. हॅलो क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोले धोरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठाल विठाल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यविमलमञ्चलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरपुण्डरीकाय दातु मृन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया,
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जन स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदभोज तेजं स्फुर्दिक प्रदेशं विदिन्द्र देव सदा सुयमानं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह तुला पावना झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचन अतिभाविका आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो आता माझे मन दूर राखावे बांधून तुका मने वाटे फुटू देव नको फाटे धन्य आज दीन संत दर्शनाचा 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 आनंद जन्माचा सीन गेला अनंत जन्माचा सीन गेला मग वाट जावे आलिंगन द्यावे मग वाट जावे आलिंगन द्यावे धन्य आज दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत प्राप्त काल प्राप्त समय प्राप्त घटिका या भातसई गावामध्ये दुःखाचा डोंगर पसरलेला आहे सर्व राव परिवार ग्रामस्थ मंडळ भातसई माझे अत्यंत जवळचे मित्र म्हणजे काही 2-3 वर्षापूर्वी सुभाष राव मी त्याचा मॅनेजर आणि तो माझा ऑफिसर त्या क्षेत्रात असून सुद्धा पारमार्थिक क्षेत्राची वाटचाल या पामराला लागलेली बरं मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक प्रमाण बोलत असतो खूप महत्त्वाचं आहे कृपा केली संत जनी लाभिले भजनी श्रीहरीच्या नाही तरी जातो वाया माझे सद्गुरू परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली आणि हा 2 पायाचा बिना शेपटी शिंगाचा रेडा मी साधक तुम्हाला काय तत्वज्ञान सांगणार परंतु सद्गुरू परमात्म्याचा कृपा आशीर्वाद मला प्राप्त झाला तो प्रसाद मी तुम्हाला फक्त वाटण्यासाठी आलेलो आहे विठ्ठला विठ्ठला सुभाषला मी वेगळ्या कारणाने फोन केला होता मला माहीतच नव्हतं त्याला कामासाठी फोन केला होता आणि त्यांनी मला लगेच सांगितलं महाराज जरा ऐका ना सर जरा ऐका ना म्हटलं काय झालं म्हणतो असं असं झालंय माझे मोठे बाबा वारलेत म्हटलं कार्यक्रम कराल का आता आम्हाला उद्योग काय दिने रजनी आची धंदा गोविंदाचे पवाडे आम्हाला उद्योग काय ज्यांनी बोलवा तिकडे जावं सेवेला सेवक झालो तुमच्या लागून चरणा या उत्तिक प्रमाणे सेवा करायची म्हटलं ठीक आहे हरकत नाही
त्यांच्या पश्चात आमचे सोनूबाबा शंकरराव यांना हनुमान जयंतीच्या दिवशी देवाज्ञा झाली. बघा कशी भाग्य आहेत. मी इथून सांगून जाईन, कुणी मारलं तर दुःख खेद करायचं नाही. जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे. मृत्यू बघा, मृत्यूची व्याख्या काय? जन्म मरण हे अटल आहे. आणि त्यांच्या पश्चात हिराबाई सोनूराव पत्नी, राघुबाई सोनूराव पत्नी, संतोष सोनूराव मुलगा आणि काय निशिकांत सोनूराव मुलगा, त्याचबरोबर त्यांचे भाऊ तुकाराम धोंडूराव, बलेराम धोंडूराव, काय काशीराम आहे का, काशीनाथराव, भास्करराव, सर्व भाऊ, सर्व कुटुंब, नातेवाईक, सगळे सोयरे, ग्रामस्थ मंडळ, भातसाई, सर्वांच्या वरती दुःखाचं डोंगर पसरलेला असून या दुःखातून आपण उतराई व्हायचंय. आज त्यांच्यामुळे थांब बाबा, इथं लेट झालंय. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. भगवान पांडुरंग परमात्मा त्या मुलांना असं ते ज्ञान दिलं. त्यांच्या डोक्यात ज्ञान होतलं की बाबा वडिलांच्या रात्री निमित्ताने, 12वी निमित्तानं ज्ञानदान करा, ज्ञानदान करावं, पुण्य करावं, सेवा करावी, दान धर्म करावा. आणि आज तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारण. ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी मला ही सेवा दिली. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. काहीतरी आपल्या मागच्या जन्माचे, अनंत जन्माचे काहीतरी आपल्या बाबांचं जे आपलं नातं असेल. मी कशाला इकडे आलो असतो, माझी नातेवाईक आहे तिकडे, पण इकडे येणं नाही. उतने काय उशीत, काकडपाडा हे सगळं आहे, पण इकडे पहिल्यांदा सुभाष मला दरवर्षी बोलतो, महाराज सर गणपतीला या. आता योगच भेटत नाही. आज योग आला, मला वाटतं हा योग असेल म्हणून आम्ही इकडे आलो. विठाला विठाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोले धुरे भरून राहो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज तुमच्या आमच्या सर्वांच्या सेवेसाठी वेळेला अभंग देऊचे जगत म्हणणे, जगत वंदे वैकुंठ वासी वैराग्याचे महावीर असे जगद्गुरु तुकोबार आहे. या तुकोबारांच्या या जीवाला, जगद्गुरु तुकोबारांच्या गाठ्यातला 4 चणाचा आणि या जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबार आहे. संवाद साधत असताना जगद्गुरु तुकोबार आहे या जीवाला उपदेश करतात. हे जीवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाला कोणता विचार करायचा? प्रत्येक क्षण सर्व काळ सदा प्रत्येक क्षणाला तू भगवान परमात्माचा नामस्मरणाचा विचार कर की बाबा तू कसा तरणार आहेस, तू तरला कसा जाशील. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हे संसारूपी भवसागर आहे, यातून तू कसा तरुण जाशील याचा विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का तरलं पाहिजे? कारण हे शरीर नाचका आहे, फुसका एक दिवशी जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य काळ खात आहे, आयुष्य फुसका आहे. कोणाला किती आयुष्य दिलं माहीत नाही. आणि हे शरीर नाशिवंत आहे. आणि तुम्ही आम्ही म्हणतो हे शरीर माझं आहे, एक चिरकाळ टिकणार आहे. परंतु बाबांना तसं नाही. आपण अज्ञानामध्ये आहोत, आपण अंधकारमध्ये आहोत. हे शरीर नाशिवंत देह जाणार आहे. मग तिथे साधक तुकोबाराला प्रश्न विचारायला की म्हणतात की महाराज मग आम्ही काय करावं, करण्यासाठी काय करावं? तुम्ही म्हणता हा शरीर नाशिवंत आहे, नश्वर आहे, जाणार आहे. बरं ठीक आहे, मग आपण करावं काय? मग तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात संत समागमे धरावी आवडी. संतांच्या सानिध्यामध्ये जा, संतांच्या समागमामध्ये जा. संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर काय होईल? तातडीने जा. बरं वेळ लावू नका, ताबडतोब जा. तातडी म्हणजे ताबडतोब, त्या क्षणी. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. तातडीने परमार्थ करा. का तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग जगद्गुरु तुकोबारांना असं वाटलं की या देवगावामधील पंचक्रोशीमध्ये कीर्तन करायचे. त्यांना असं वाटलं इथले दोघं गजरा आज्ञासारखे वागतात, त्यांना काही समजत नाही. पण तुकोबारा म्हणाले तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, या लोकांमध्ये अज्ञानामध्ये गुरफुटू नका, डोळ्यामध्ये अंधकारासारखे राहू नका, धूळ भरल्यासारखे राहू नका, डोळे उघडा. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरून राहो. का तर शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे. देह जाणार त्यासी काळोबा खाणार, जाणार त्यासी काळोबा खाणार.
काळोबा कान्हार. अजून एक प्रमाणे पहा तोंदीर घेऊन जाय भोका तैसे काल लोकांनी तसे हे प्रमाण माझे जगद्गुरु तुकोबाने सांगावे आपल्याला सोपी भाषेत. माझे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये केले का या समाजाला या माझ्या जीवाला सामान्य माणसाला कळावं म्हणून संस्कृतमध्ये असे ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये केली. ही प्रमाण सोप्या भाषेत केली कशासाठी या जीवाचं सार्थक व्हावं या मृत्यूलोकामध्ये ह्या नरदेहाचं सार्थक व्हावं त्याच्यासाठी हा सगळा या माझ्या साधू संतांचा खटतो. माझे जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला सांगावं सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुला रे चित्त शुद्ध करा लागून या पाया विनवित तुम्हाला करटाली बोला मुखी नाम. जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला म्हणावं मला सांगा बाबा जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला विनंती करावी आपला अधिकार आहे का. जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला विनंती करावी लागून या पाया विनवित तुम्हाला करटाली बोला मुखी नाम. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला रे चित्त शुद्ध करा मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पाही बरी. साधू संत महात्म्याने तुम्हाला असं वर्णन करावं का येतो हिताचा कळवला जीव तुटे तिळ तिळा किंवा बुडते हे जन न देखवे डोला येतसे कळवला म्हणून या ज्या जीवाचा या सामान्य माणसाला कुठेतरी कळवला होता आणि म्हणून साधू संत महात्मे ओरडून ओरडून सांगायचे आखा ऋणी सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून सांगत होते बाबांनो डोळे उघडा जागे व्हा का ते शरीर नाशवंत आहे जाणार आहे. जगद्गुरु तुकोबाराने का म्हणावं असं कोणासाठी म्हणावं कशासाठी म्हणावं. जगद्गुरु तुकोबाराने पहिला अनुभव घेतला आणि जे मला जे कळालेला वर्म आहे ना हा वर्म माझ्या हे सामान्य जीवाला कळावा हा शेतकरी बांधवाला कळावा वाम मार्गाला जाऊ नये. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय दररोज कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचे की बाबांनो नाशिवंत देह जाणार सकळ. मृत्यू म्हणजे काय अरे मृत्यू हा जाणार आहे मृत्यू हा मरणार आहे एक दिवस तुम्हाला मारणार आहे. जन्माचं व्याख्या बघा ज म्हणजे जन्म म म्हणजे मरण त्यातला जो न आहे ना अर्धा ते म्हणजे नामस्मरण विठ्ठल 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 विठ्ठल. जन्म झाला मृत्यू आहे परंतु मधला जो न आहे ना न नळाचा अर्धा कट केलेला त्याच्यामध्ये उरलेल्या वेळात तुम्ही ते मधली जी गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय नामस्मरण करायचंय. का तर हे शरीर नाशवंत आहे प्रत्येक क्षणाला महत्वाचं आहे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. कबीर महाराज कमालाला सांगायचे कमाल क्यों बजाता है ढोल एक श्वास निकल जाएगा त्रिलोक का मोल. आपला काय विचार चालू आहे अभंगावरती क्षणोक्षणी हाची प्रत्येक क्षणाला तुम्ही एक क्षण सुद्धा कारण घड्याळाचे काटे कोणासाठी थांबलेत का नाही. घडी घडी काल वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. ही म्हाताऱ्या बाई म्हणते थांब जरा माझ्या पोराचं लग्न होते मग म्हणते थांब मला जर नावतं नातून तोंड बघू दे थांब जरा नातूंचं लग्न होऊ दे. अरे किती थांबणार किती. जिंदगी एक घर एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. अरे हा शरीर पंचतत्वाचा आहे तुम्ही आम्ही उसना आणलेला आहे एक दिवस तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. पण तुम्हाला आम्हाला असं वाटतं मी आणि माझं हे सगळं मी करतो हे सगळं माझं आहे हा घर माझा आहे ही बायका पोरं माझी आहेत. आजचं कीर्तन कशासाठी बाबांसाठी आहे की तुमच्यासाठी आहे महाराज. आजचं कीर्तन कोणासाठी बाबांचा मार्ग मोकळा होईल वादच नाही परंतु आजचं कीर्तन आपल्यासाठी आहे. हा शरीर नाशिवंत हा जाणार आहे झाडाला पिकलेला पान हा पडणार आहे तसं आपण एक दिवशी जाणार आहोत. तो झाड तरी मला असं वाटतं पिकल्यावरती पडतो तुमची आमची गॅरंटी. झाडाचं कसं आहे बघा झाड पिकल्यावरती घडतं किंवा आपण तोडल्यावर परंतु तुमची आमची तीळ मात्र सुद्धा गॅरंटी नाही बाबा. पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल सांगू शकत नाही. तुम्हाला मला जावं लागणार देवाला जावं लागलं. येथे उरो नाही आले अवतार 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 येथे पामर जीव किती येथे पामर जीव किती येथे पामर जीव किती. हो इथे उरो आले नाही अवतार रे ते पामर जीव किती. साधू संत महात्म्याला जावं लागलं तुम्हा आम्हाला सुद्धा जावं लागणार मायबाप. तुम्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही अमोर आहोत जावं लागणार भाऊ. कपातलाच्या कपात बशीतलाच्या बशीतच राहील. बरं त्या आम्हाला काय 2-3 लाख रुपये दिले तर काय होईल का नाही होणार जावंच लागेल. शरीर नाशिवंत आहे परंतु एका बाजूला सांगितलंय शरीर शाश्वत पण आहे.
कधी शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शाजले परब्रह्म. त्याच्या बाजूचं लगे उत्तर दुसरं आहे. पवित्र ते देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काल. बघा एका बाजूला सांगितलं शरीर नासक आहे, एका बाजूला सांगलं शरीर पवित्र आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. परंतु हे शरीर पवित्र कधी आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काल. जो सतत भगवान परमात्माचं नामस्मरण करेल ना, नामचिंतन करेल, तेव्हा हे वाणी पवित्र आहे, हे देह निर्मळ आहे, पवित्र आहे. मग आपण करायला नको? साधू संत महात्माने तसाचा तसा परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत पोचावा का? या जीवाचं कोणतरी सार्थक व्हावं. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, त्यामध्ये दुःख यातना, शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य दिलं. परंतु नरदेह दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये दुःख यातना आहेत. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. प्रत्येक क्षणाला भगवान परमात्माचा 21,700 वेळा आपला श्वास चालू आहे बाबा. प्रत्येक क्षणाला तुमचा आमचा श्वास चालू आहे. भगवान परमात्माचं नामस्मरण चालू पाहिजे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का? तर नरदेह आहे. अरे एखादी वस्तू, हा माईक खराब झाला फेकून देऊन नवीन माईक आणू शकतो. हा कूलर खराब झाला दुसरा खरेदी करू शकतो. लग्न मोडलं दुसरी बायको करू शकतो. परंतु हा नरदेह एकदाच मिळतो. लाईफ इज नॉट वन्स मोर. प्रत्येक गोष्टी वन्स मोर आहेत आपल्या जीवनामध्ये. परंतु शेवटाची पाली एक मनुष्य जन्म, चुकालियावर माफेरा पडे, याची जन्मी ओळखा करात मराम. शेवटाची पाली एक मनुष्य जन्म, नरदेह. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह हे निदान आहे, हे सार तुमच्या आमच्या हाताला लागलेलं आहे. जसं आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा ना, तसं तुम्हाला नरदेह प्राप्त झाले मायबाप. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देव म्हणते नरदेह निदान लागले हाती. नरदेह हे एक निदान आहे. कसलं निदान आहे? दुःखाला बाजूला करण्यासाठी निदान आहे, अंधकार नाहीसं करण्यासाठी निदान आहे. का? तर या नरदेहाला, या मानवाला ते ज्ञान दिलेलं आहे. एखाद्या कुत्र्याला बोललो बसा कीर्तनात भजन करा, करेल का? एखाद्या म्हशीला बोललो भजन करा, करेल का? एखाद्या म्हशीला बोललो चला वारीला येईल का? नाही. का? तर त्यांच्या ठिकाणी त्या भजनाचं ज्ञान नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. आपण भजनशील आहोत. तुम्हा मला कीर्तन ऐकण्यासाठी आमचे बाबा सांगायचे 2 किलोचा मेंदू लागतो. तुम्हाला पण 2 किलोचा मेंदू आहे ना, मला पण 2 किलोचा मेंदू आहे. मग जसं मी भगवान परमात्माच्या संगतीमध्ये गेलो ना, तसं तुम्ही आम्ही सुद्धा जा. आणि तुम्ही गेला तर ते पुण्य तुम्हाला लाभेल, मला नाही लाभणार. तुमच्या जन्माचं सार्थक होईल, माझ्या नाही होणार. आज तुम्ही कीर्तनाला आलात ना, हा तुमचा वाटा तुम्ही कुठेतरी मागच्या जन्माची पुण्य असेल, अनंत जन्माची पुण्य आहे. तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या भागातले जयजी महाराज भाग्यवंत. तुमच्या गावामध्ये भागवत कथा चालू आहे.
खूप पुण्यवान आहात तुम्ही. तुमच्या गावामध्ये भागवत कथा ऐकायला मिळते तुम्हाला. माझ्या भगवान परमात्माचं चरित्राचं वर्णन चालू आहे. चरित्र ते उच्चारावे देवे केळे गोकुली. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपण कोरोनाच्या कठाड्यातून वाचलो आहोत. विठाला 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 विठाला. काय बाग सांगू शकत नाही. जसा कोरोना आला तसा पुढचा कोणताही प्रकारचा आजार येऊ शकतो, गॅरंटी देऊ शकत नाही. आपल्या घराजवळ एक नंदीबेल येतो गुबू गुबूवाला, आहे की नाही? तो गुबू गुबूवाला काय करतो? नंदीबेलवाला मान हलवतो, काय गुबू गुबू गुबू, आहे की नाही? तसं आपण पण करतो गुबू गुबू गुबू. अरे तो काय सांगतो? तो भूतकाळ झालेला सांगतो. आपल्या महिला मंडळ तर लगेच त्याला बोलतात, ए बाबा ये घरात बस, चहा घे चहा घे. बोलू नका त्याला. तो काय सांगतो? अरे झालेलं आहे ते सांगतो. भविष्य सांगेल का? तो नाही सांगणार भविष्य. आपल्या घरामध्ये 2 माणसं अशी आहेत, ते ज्योतिषी आहेत. एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाप. आई मुलाच्या मनातलं ओळखतं आणि बाप माझ्या मुलाचं भविष्य घडवतो. विठाला विठाला सोडून गेले बाबा मायले कराला. हो बाबा 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 क मारू मी कोणाला. अहो जेव्हा असतात ना तेव्हा तुम्हा आम्हाला समजत नाही, तेव्हा तुम्हा आम्हाला कळत नाही. आता त्यांना समजेल, आता त्यांना उणीव भाजेल. अरे बाबा असते तर. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकोबाराय सांगतात, तुमच्या आमच्या घरामध्ये जे आई वडील ज्यांनी आम्हाला तुम्हाला जन्म दिला ना ते देवाची स्वरूपे आहेत. जेव्हा माणसाचा जन्म जेव्हा प्राप्त होणार होता ना तेव्हा एका जीवाने देवाला प्रश्न केला, अरे देवा हे मृत्यू लोकांमध्ये तू मला जन्माला घालतोय बरोबर आहे, परंतु माझा सांभाळ करेल कोण? मग तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तुका म्हणे बाय बापे अवघी देवाची स्वरूपे. ती देवाची स्वरूप आहेत, ते तुझे सांभाळ करतील, तुझं पालन पोषण करतील, लहानाचं मोठं करतील, नवे नवे तुला या प्रॉपर्टीचा हक्कदार करतील. विठाला विठाला. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे ते सेवेचे किर शरीर लोण कीजे. ज्ञानोबारे म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. अरे अशा आई वडिलांचा उपकार आपण कधी भेटू शकत नाही. या देहाच्या या चांबड्याच्या कातड्या करून जरी पैतान जरी बनवलं ना, काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. त्याचा उपकार आपण कधीच फेडणार नाही. म्हणून त्या आई वडिलांना ओळखावं. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिक काय केले. अरे आई वडिलांची सेवा करून भगवान परमात्माला पांडुरंग परमात्माला पुंडलिकाने विठेवरती उभा केला आणि तो पांडुरंग परमात्मा आज 28 युग उभा आहे. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय हे जे समाजाला सांगतात, अरे बाबा हा नशिबंत शरीर आहे, प्रत्येक क्षणाला तू भगवान परमात्माचं नामस्मरण कर. या भवसागरातून या संसारातून तरुण जा. तरली तरती हाची भरोसा. बाबा किती सोपं प्रमाण आहे. पटल असं, समजेल असं, उमजेल असं, परंतु आपल्या जीवाला कळत नाही. काय झालं काय माहित नाही. ही माया लागली, ही माया. सोपं सांगितलं, तरली तरती हाची भरोसा. भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, तुम्ही तरुण जाल. पण कशाने? माझ्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तरुण जाल. तुम्ही तरुण जाल राजा हो. सार्थक होईल या नरदेहाचं. नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. जन्माला आला आणि आपण गेलो तर बरा झाला गेला. लय कटकट होती त्याची, लय त्रास द्यायचा. असे म्हणणारे बरेच आहेत. किती दिवस कुणी नाही कोणाचं. बघा एक थोडा दृष्टांत सांगतो. एक बाबा होते, असं समजा भातसाई गावातले बाबा होते, आणि बाजूच्या गावामध्ये एक ब्राह्मण होता. तो तपश्चर्या करायचा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा. ते बाबांना वाटले बाबा साधू आहेत, योगी आहेत, तपस्वी आहेत. ते भातसाई गावामधले बाबा भूमी चला बरं. दररोज सकाळी पहाटे 5 वाजता जायचे, बाबाचे दर्शन घ्यायचे आणि निघून यायचे. एक दिवशी बाबाने बघितलं, अरे दररोज हा म्हातारा येतो, दररोज येतो, माझं दर्शन घेतो, निघून जातो, जराही थांबत नाही, जराही बसत नाही. तो बाबा काय म्हणतो माहिती आहे का? बाबाला अहंकार झाला होता. बाबा म्हणतो या घरामध्ये सगळं आहेत ना, हे माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय चहाच पित नाही, माझ्याशिवाय तीळ मात्र काहीच काम करणार नाही, मला लगेच जावं लागेल. त्या साधू बाबांना मी काय सांगतो लक्षात घ्या, मला काय सांगायचं कोणी कोणाचं नाहीये. तो बाबा म्हणतो ती सून माझी, ती बायको माझी, ती पोरं माझी, सगळं माझी आहेत. त्या साधू महात्म्याने सांगितलं, बाबा बसा इथे.
बसा जरा, तुमच्याशी मला बोलायचं आहे, इतुकूच बोलायचं आहे, तुम्हाला जरा योगा सांगायचं आहे, तुम्हाला ध्यान कसं करायचं ते सांगायचं. बाबा म्हटले नाही, मला घरी जावं लागेल. ठीक आहे, ते साधू बाबांनी बघून घेतलं. जवळजवळ 1 महिना संपला. एके दिवशी त्या साधूने त्या बाबाला सांगितलं, बाबा एक काम करा, तुम्हाला लवकर जावं लागतं ना, माझ्या शेती दुसऱ्या दिवशी 4 वाजता या. हा दररोज 5 वाजता जायचा. दुसऱ्या दिवशी पहाटे झाली, सकाळ झाली, पहाटे 4 वाजता ते म्हातारे बाबा त्या साधूच्या कुट्यामध्ये गेले, बसले. सांगितलं, बाबा तुम्हाला ध्यान कसं करायचं, योगा कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. 4 तास श्वास कसा थांबवायचा त्याचा तुम्हाला मी योगा सांगतो. बरं, बाबाला सांगितलं. बाबाने प्रॅक्टिस केली. बाबाचा तो योगा त्याला आवडलाही बाबांना. बाबांनी चालू केलं. 4 तास बाबा दररोज तपश्चर्या करायचे, घरी पण बरं, आणि 4 तास श्वास थांबवायचे. असं करत करत एके दिवशी त्या साधू बाबाने काय सांगितलं, साधू बाबाने ॲक्च्युली त्या साधू बाबाने ते काय केलं, त्याची परीक्षा घेत होते. कोणाची? ते म्हातारे बाबाची. तुम्ही म्हणता ना सगळं माझे आहेत, आता तुम्हाला सांगतो बघा बाबा, एक दिवशी एक काम करा, घरी जा, 4 तास तुम्ही योगा चालू करा, 4 तास श्वास तुमचा बंद ठेवा. परंतु जिवंत तसा श्वास बंद ठेवला तर आपण जाणार कुठे, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. पण बाबांना त्यांनी योगा शिकवला होता. बाबाने दुसऱ्या दिवशी 4 तासापूर्वी काय केलं, 4 तास श्वास थांबून ठेवला. ती म्हातारी म्हणली, अरे बाळ्या, आज म्हातारा काय गेला नाही त्या बाबाला भेटायला, बघ जरा काय झालं. तो मुलगा म्हणतो, आई थांब ग जरा, झोपू दे, नाहीतर बाबाला लय जायचं, त्याला थांबू दे, अर्धा जास्त झोपू दे. 5 ते 5:30 झाले, म्हातारा बाबा उठतच नाही. गेला मुलगा, पहिल्या हाताची नस चेक केली, अरे थांबले काय, थांबलाय, अरे श्वास थांबलाय. आई बाबा गेले. म्हातारा किचन मधून डायरेक्ट बेडरूम मध्ये. आता काय करावं, आरुले ठोकले, बाबा गेले. असं म्हटल्यावरती गावात पसारा झाला की असे म्हातारे बाबा गेले, चला जावं लागेल. सगळं सखे सोयरे नातेवाईका सगळ्यांना कळवलं. परंतु बाबांनी काय केलं होतं, बाबांनी योगा केला होता. 4 तास त्यांनी श्वास थांबून ठेवला होता. या काहींना कोणाला माहीतच नाही. मग सगळं चालू झालं. आपली परंपरा काय आहे, सगळे नातेवाईक येतात, सगळे सोयरे येतात. परंतु कशासाठी येतात, बाबा आमचा बरा होता ना, तुमच्यासाठी मला राहत नाही ना, माझा हितगुज मी कोणाला सांगू ना, अशी कोण म्हणायची, त्याची पत्नी म्हणायची. असं चालू झालं. सगळं मुलं रडायची, बायका रडायच्या, मुली रडायच्या, सगळे रडायचे. परंतु बाबा कान खुणून ऐकत होतं. बरं, ते जे रडणं होतं ते फक्त 1 तास. बघा, माणूस मेल्यानंतर फक्त 1 तास सिरियस आहे, नंतर नाकाला झटका, बरं होतं ना, सगळं असं चालू असतं. असं झालं. असं झाल्यानंतर तो म्हातारा म्हणतो, अरे आज साधू तर येत नाही, हे तर मला आता घेऊन जातील, माझी तिरडीने मला चालतील, हा करतो काय साधू असा. त्याने साधूची वाट पाहिली. त्या म्हाताऱ्या बाबाला बाहेर आंघोळ घातली आणि नेऊन तिरडीवर झोपवला. बघा, माणूस मेल्यानंतर पण आपल्याला विश्वासच नाही, हा उठून बसेल. एकदम गच्च असं बांधून ठेवला त्याला. आहे ना, तर पद्धत तुमच्याकडे अशी बांधून ठेवतात ना, काय आपल्याला विश्वास नाही पळून मिळून जायचा. गच्च असं बांधून ठेवला. आणि बांधून ठेवलं तरी बाबा म्हणतो, अरे साधू काय असं येत नाही अजून. झाला तिकडनं लांबूनच त्या साधू बाबाने आवाज उठवला, अहो थांबा जरा, मी आलोय. म्हटलं काय झालं महाराज, थांबा जरा, मी बाबांना जिवंत करतो. अरे वा, तुम्ही जिवंत करता? हो, जिवंत करतो. मग त्या साधूने त्या घरातल्यांची परीक्षा घेतली. त्याने असं हातामध्ये कमंडोलू आणलं, तांब्यासारखा कमंडोलू, त्याच्यामध्ये पिठी साखरेसारखी पावडर टाकली आणि त्या कमंडोलूमध्ये दूध. त्या साधू बाबाने सांगितलं, याच्यामध्ये जे आहे ना अमृत, ते अमृत आहे बरं. हां, जो मेला आहे ते पिल्याने जो मेला आहे तो जिवंत होतो ना, जे जिवंत आहे ते मरतील. काय सांगितलं त्याने, त्या बाबाने, जो मेला आहे तो जिवंत होणार आणि जे जिवंत आहे ते मरतील. असं सांगितल्यावर तो बायकोकडे गेला. म्हटलं घ्या. अहो माझ्याशिवाय माझा नातू राहत नाही, मी कशाला घेऊ. साधूने सांग, तू तर कधीपासून आवडला ठोकते, माझा कोण गेला, नवरा गेला, माझा पती गेला. ती म्हणते मी काय घेणार नाही. मुलांकडे गेला. मुलं म्हणतात, अरे पिकलं पान घालायचं, जाऊ दे, आता म्हातारा झाला होता, आता आमचे दिवस जाऊ दे. मुलं पण नाही बोलले. सुनांकडे गेला. सुनं म्हणतात, अरे त्याची मुलं ऐकत नाही, आम्हाला काय गरज पडली, जाऊ तिकडे, म्हातारा थेडा मेला तर मरू ते, आम्हाला काय गरज पडली. असं सगळं ऐकून घेतलं. म्हातारा कान खोडून ऐकतोय बरं. आणि शेवटी त्या साधूनं तो दूध अमृत ते त्या म्हाताऱ्याला दिलं, पाजलं आणि म्हातारा कटकट तिडकीवर उठून बसला. आणि मग म्हाताऱ्याने बघितलं. मग त्या साधूने सांगितलं, बाबा तुम्ही दररोज यायचे माझ्या कुटियामध्ये, दर्शन घ्यायचे, निघून जायचे. तुम्ही म्हणता तुमच्याशिवाय घराचा पाल पण हलत नाही, तुम्ही म्हणता घरामध्ये काही शिजत नाही, माझ्याशिवाय काहीच नाही.
आता पाहिलं का तुम्ही तुमचं कोण आहे? तुमची पत्नी तुमचं नाही, तुमची मुलं तुमची नाही, बायका पुरा तुमची नाही, कोण नाही? नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. माई रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. सांगा मला. बाईल म्हणे खरं मरता जरी बरं, नासी याला घर खुंकोण या. कोण तुमचं आहे? कोण आहे तुमचं? दाखवून द्या. अरे एकदा कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना म्हटलं, अर्जुना लक्षात घे, इथे कोणी कोणाचं नाहीये. पत्नी फक्त उंबरट्यापर्यंत आहे, नातेवाईक तुझ्या स्मशानापर्यंत आहे. तेरी पत्नी अधिक रोएगी, उससे भी अधिक तेरी मां रोएगी, लेकिन दोस्त तुमको छोड़ के जाएंगे. कोणी कोणाचं नाही. आपणासाठी बांधले घर, परंतु आपली जागा गावाच्या बाहेर. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया था तो खाली हाथ जाएगा. काय आणलं? जन्माला जेव्हा आलो तेव्हा क्षीण झालेला होतो, बळ नव्हता, शक्ती नव्हती, जाता नाही तसेच जाणार आपण. आया था हा नंगा, जाएगा तो भी नंगा. एक कपडा सुद्धा, कमरेचा करवडा सुद्धा आपण आणलं नव्हतं बाब. लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणता ही प्रॉपर्टी माझी आहे, जी आज तुमची आहे ना, ते आज तुमच्या मुलाबालांचे, उद्या त्याचे नातवांचे होणार आहे. एक पट्ट्या म्हणतो, इथून दिसतं ना हा वर्कस, हा माल माझा आहे. काय म्हणतो आपण? आपल्याकडे वर्कसच बोलतात ना बाबा. माल तो माझा आहे. ती जमीन त्याच्याकडे म्हणते आणि त्याला म्हणते अरे पठ्या, ती खतखत खतखत असते. तुझी आहे ती. अरे तू मेला का 7 दिवस 7-12 ठेवत नाही, आपण लगेच बदली करतो. कोणाची आहे? आज जे तुझं आहे कोणाचं तरी होणार आहे. मायबाप म्हणून लक्षात घ्या. तुम्ही आम्ही बोललो प्रपंचाला, संसाराला, नातेवाईकाला, मुलाबाळांना मायबाप आणि म्हणून गफलत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. क्षणी हाती करावा विचार, चलो 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 क्षणी हाती करावा विचार, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देहा जाणार जगाला, नाशिवंत देहा जाणार जगाला, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देहा जाणार जगाला, नाशिवंत देहा जाणार
क्षणी हाची करावा विचार तरवय पर भवसिंधू. जगद्गुरु तुकोबार या समाजाला उपदेश करत असताना म्हणतात, क्षणोक्षणी हाची, प्रत्येक क्षणाला हाच विचार करा. कोणता विचार करा? की तुम्ही कसे तरले जाल या भवसागरातून, या हेच लागून पैदिरेकडे कसे तरुण जाल. रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे. धनिकरणीचे करू नका, धनिकरणीचे करू नका, धनिकरणीचे करू नका. मग नाथबाबांनी सांगितलं, जर तुम्हाला तरायचं असेल प्रत्येक क्षणाला तुम्ही भगवान परमात्माचं नामस्मरण करा, चिंतन करा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपे. आता पुरावा पण तुम्हाला सांगितला. तुम्हाला तरायचं असेल तुम्हाला श्री गुरुला शरण जावं लागेल. नाथ बाबांनी सांगितलं, करा रे बापानो साधन हरीचे. अरे बाप म्हटलं आपल्याला, बाप मी नेहमी माझ्या कीर्तनातून व्यक्त करतो, अरे तुमची आमची लायकी पण नाही. बाबा ऐका, तुकोबाराचा अवतार केवढा मोठा आहे, ते तुकोबारे तुम्हा आम्हाला म्हणावं. आता नाथ बाबांनी म्हणावं, करा रे बापानो साधन हरीचे. बाप म्हटलं आपल्याला का? तुमचा हित पाहिलं त्यांनी. करा रे बापानो साधन हरीचे, जनकरणीचे करू नका. त्याच अभंगामध्ये दुसरं प्रमाण उत्तर आहे, साधनाचे सार मंत्र बीज हरी. आहे की नाही उत्तर? दररोज आपण हरिपाठ ठोकतो, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ ठोकतो, नाथबाबांचा हरिपाठ बोलतो, वळत नाही. परिवर्तन झालं पाहिजे जीवनामध्ये. कितीही वाऱ्या केल्या, कितीही कीर्तन ऐकली, आपला पेपर आपण सोडवायचा. आमचे धनराज बाबा पाटील हे नेहमी म्हणतात कीर्तनामध्ये, भाऊ आपला पेपर आपण सोडवायचा. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. की मी किती वेळा कीर्तनाला गेलो, मी किती वेळा पंढरीच्या वाऱ्या केल्या. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाले आहे का? नाही. आपण शोधायचं आहे का? आता मगाशी प्रमाण दिलंय ते कोणी नाही, कोणाचं आहे? आयुष्य अनमोल आहे. मनुष्य जन मनमोल रे, इस मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुला पानी का, मत करो जोर जवानी का, मीठी वाणी बोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. माय बाप, मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय ना, चांगलं जगा, सुंदर जगा. मेल्यानंतर तुमची आमची कीर्ती अमर राहिली पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे, बाबांनो बरा होता. उत्तम जीव रे कीर्ती मागे, तुका म्हणे एक मरणाची झाले, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे आम्ही लागलो पैसे कमवायच्या मागे. पैसा कामाला येईल? पैशाने काय विकत घेता येतो? आम्हाला विकत घेता येतो पैशाने? सांगा मला. विकत घेत असतो. कोरोनाच्या काळामध्ये आम्हा पैसा होता. सांगतो ऐका, सिकंदर नावाचा राजा, त्याने आपल्या भारतामध्येही राज्य केलं, बाहेरच्या राज्यामध्येही राज्य केलं. परंतु त्याला समजलं, मी राजा असून राज्य केलं भरपूर, पुष्कळ अशी संपत्ती होती, दंडदौलत होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी मरताना 3 इच्छा केल्या. एक, मरताना माझ्या बाजूला, आपल्याला आपण डॉक्टर म्हणतो, त्या काळात वैद्य म्हणायचे, वैद्य. त्या सिकंदर राजाने सांगितलं, माझ्या बाजूला वैद्य बसून ठेवा. त्या सिकंदर राजाने सांगितलं, माझ्या घरात जो संपत्ती आहे, जो पैसा आहे, माझ्या तिरडीवरती टाकून द्या. आणि तिसरं सांगितलं, मी मेल्यानंतर माझे हातपाय तिरडीच्या बाहेर काढा. का? पैसा काही कामाचा नाही. ज्याचा तिकीट संपला त्याला जावं लागणार. पैसा काही उपयोगाचा नव्हता. जो वैद्य होता, जो डॉक्टर होता, तो येऊन तपासून जायचा, गोळ्या द्यायचा, औषध द्यायचा, काही उपयोग झाला नाही. म्हणजे वैद्याचाही काही उपयोग झाला नाही, पैशाचाही काही उपयोग झाला नाही. हे शरीर जेव्हा नाचकं होतं ना, जेव्हा चांगलं होतं ते शरीर नाचकं आहे, परंतु जेव्हा चांगलं होतं तेव्हा यांनी काही केलं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, या तिरडीच्या बाहेर काढा. म्हणून
म्हणून मला आता सांगा, मी तुम्हाला प्रश्न करतो, लक्षात घ्या. तुमचं शरीर चांगलं आहे ना, आता चांगलं आहे. तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही रिटायर झाल्यानंतर परमार्थ करू, आहे की नाही? पण तो रिटायर झाल्यानंतर तूट टिकला पाहिजे ना. तरणा भाग्यवंत नाट्य हरिकीर्तनात किंवा नाचे हरिकीर्तनात तरुण पोरांचीच लग्न होतात ना तुमच्याकडं, का म्हाताऱ्यांची होतात? काय बाबा थोडं परखड बोलतो, क्षमा करा. ही नारदाची गादी माझी नाही. तरुण पोरगा जागा एखादा मंदिरात हरिपाठाला गेला का आपण लगेच म्हणतो, अरे बाळ्या त्या बहु लोकांना टाईम नाही, जाऊ नको, आम्हाला काहीच काम नाही. त्या सुभाषला विचारा, आमच्या दोघांची जी फील्ड आहे ना खतरनाक आहे. हां, सुट्टी एक दिवस नाही. त्याला बोलत असतील कधी कधी, रविवारी पण कामाला चालत काय करणार, पोटाला आग आहे ना. मला सांगायचं काय, कोणी कोणाचं नाही आहे. हे शरीर जेव्हापर्यंत आहे ना, हयात आहे ना, त्याचा आनंद घ्या. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध मरणाआधी सावध व्हा. मेल्यानंतर सावध होऊन काय फायदा आहे का? मरणानंतर तुम्हाला कोण विचारणार, पण आम्ही पण नाही येणार विचारायला. मरणाआधी सावध व्हा. जोपर्यंत या कुडीमध्ये ते चैतन्य आहे, ते स्वस्वरूप आहे ना, ते गेल्यानंतर काही उपयोग आहे का? हिला कोण विचारणार नाही. आम्ही स्मशानातच घेऊन जातो, डायरेक्ट चालतो. तुमच्याकडे काय पद्धत आहे? मरणाआधी सावध व्हावे. मरणाआधी सावध व्हा. आपलं हित कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध किंवा करुणिया मन शुद्ध भावे. मरणाआधी सावध व्हा. आपलं हित कशामध्ये? आपलं हित देवाच्या नामस्मरणामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून ते जगद्गुरु तुकोबाराय ओरडून सांगतात, ह्या जीवाला, अरे बाबा तुझं हित ज्यामध्ये आहे ना, ते चिंतन भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर. कारण शरीर नाशिवंत आहे. अभंगाचं दुसरं चरण, नाशिवंत जाणार सकल, नाशिवंत जाणार सकल, नाशिवंत जाणार सकल, नाशिवंत जाणार सकल. आयुष्य खातो काल सावधान, आयुष्य खातो काल सावधान, नाशिवंत जाणार सकल, नाशिवंत जाणार सकल. नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काळ सावधान. हे आयुष्य आहे ना तुमचं, आमचं प्रत्येक क्षण महत्वाचं आहे बाबा. आयुष्य खूप अनमोल आहे. आणि तुम्ही आम्ही संसाराच्या प्रपंचाच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवत चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो ऐका, मी जेव्हा शाळेत शिकत होतो ना, तेव्हा मला एक फरक स्पष्ट करा असं एक होतं. तुला होतं का? होतं ना? फरक स्पष्ट करा. आपण फरक स्पष्ट करू. एका बाजूला प्रपंच, एका बाजूला परमार्थ. प्रपंच हा नश्वर आहे, परमार्थ हा शाश्वत आहे. प्रपंच हा क्षणभंगूर आहे, परमार्थ हा चिरकाळ टिकणार आहे. परमार्थामध्ये अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाच्या प्राप्त करू शकता. आणि प्रपंचामध्ये अत्यंत सुखाची निवृत्ती, परमानंद काय परमानंद सुखाची जी प्राप्ती आहे ते तुम्ही करू शकत नाही. प्रपंच करावा का परमार्थ करावा? प्रपंच हे नश्वर आहे, नाशिवंत आहे. संसार हा नशिवंत आहे.
तुम्ही आम्ही हा नाशवर संसार आहे त्याच्या मागे लागलो. संसार दुःख मूल चौकडे इंगल आहे तरी तुम्ही आवडीने करतो. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तुम्ही आम्ही त्याच्यासाठी झडतो परंतु उरतंय का हातामध्ये काय? जे आपल्यासोबत काहीच येत नाही त्याच्यासाठी आपण झडतो. जीव लावून करतो आवडीने करतो. माझे साधू संत महात्मे म्हणतात अरे परमार्थ आवडीने करा ना. आवडीने परमार्थकडे आवड आहे देवाचे ऐका तो प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशीमाला गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. जसा संसार आपण आवडीने करतो प्रपंच जसा आवडीने करतो तसा परमार्थही करावा. परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भावया जतन भावया जतन भावया जतन भावया जतन. हे मैमन नामाचे मैमन नामाचे काय प्रमाणे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे महान धन आहे आणि जोडी देवाचे हे उपाय चरण. जोडी देवाचे चरण सांगा मग परमार्थ करावा का प्रपंच करावा? माय बाप परमार्थ करावा. साधू संत महात्म्याला शरणच हा. तुमच्या आमच्या जन्ममानाचा फेरा चुकून घ्या. तुम्ही अरे एक योनी गोटी गोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. पुण्याची पावटी सरे इंद्रिपणाचे उटी उतरे मग येऊ लागे माता वाघारे मृत्यू लोका. माय बाप आपलं पुण्य संपलं ना का तुम्हाला मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मला सांगा आणि मरणी दयाजी आठवे तो गतीत ते पावे सदाच मरावे मातीची अथवा. माझे ज्ञानोबाला म्हणतात अरे हे जीवा मरताना तुम्ही कितीही परमार्थमध्ये किती कीर्तन ऐका कितीही भजन करा कितीही वाऱ्या करा परंतु या इंद्रियांना जोपर्यंत वळत नाही ना मरताना शेवटचा दिवस कोण झाला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही. या इंद्रियाला वळण लागलं पाहिजे. आणि मरणी जयाजी आठवे दो गतीत तो पावे. एक ब्राह्मण नावाचे संत त्यांचं नाव होतं विठ्ठल विठ्ठल. त्यांचं नाव होतं रोहिदास. बघा संत रोहिदास हे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले होते. त्यांच्या एका शिष्यानं त्यांना एका कोल्हापुरी चपलेचा जोडा भेट म्हणून दिला होता. बाबा बाबा हे ठेवा तुम्हाला. परंतु त्यावेळेस माझे संत रोहिदास महाराज शरीराने जरा क्षीण झाले होते जरा आजारी पडले होते खाटेवर झोपले होते. म्हटलं एक काम कर बाबा एक काम कर त्या कोणाला ठेवून दे. आपल्याकडे कोणाला असायचे पहिले कोणाला ठेवून दे. ते ठेवले परंतु कोण तो कोल्हापुरी चप्पलचा जोडा कोल्हापुरी चप्पल करकर करकर वाजणारी प्युअर कोल्हापुरी त्या महाराजांना बाबांना रोहिदास बाबांना आवडली. मी काय सांगतोय वासना कशी जन्म घेते ते सांगतोय. म्हणून मरताना आपली वासना कुठे पाहिजे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावरती. या नातेवाईकांना पाहायचं नाही. आपलं वाटतं तर मी मरणार आहे ना देवाचा धावा चालू करायचा. नातेवाईका कामाची नाही जाळून येतील घरी. आणि मग संत रोहिदास महाराजांची इच्छा वासना त्या जोड्यामध्ये अडकली. मग संत रोहिदास महाराज त्यांच्याकडे पाहत 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 त्यांनी त्यांची दिव्य ज्योत मावळली. ते भगवान परमात्म्याला लीन पावले. परंतु त्यांची वासना कुठे अडकली त्या जोड्यामध्ये अडकली. कोल्हापुरी चप्पल मला घालायला भेटली नाही. एवढी सुंदर होती एकदम चांगली होती मला घालता आलं नाही. परंतु पुढच्या योनीमध्ये मानवाच्या जन्मात आले ते परंतु चर्मकार योनीमध्ये जन्माला आले. आपण त्यांना चर्मकार संत रोहिदास महाराज म्हणतो. विठ्ठल विठ्ठल संत चरण राज लागत सहज वासनेचे बीज जलाणी जाये
मग राम नामे उपजे आवडी. जी वासना जर तुम्हाला बाद करायची आहे, या वासनेचा नायनाट करायचंय, तिला पळून लावायचे असेल तर तुम्हाला संत चरण रज लागता सहज. म्हणून मरताना लक्षात घ्या, आता इथून पुढे लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं ना, कारण काही कारणं असं वाटतं की मी मरणार आहे, मला असं वाटतं जे पारमार्थिक आहे त्याने तरी करावं. याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड पावा, आता निश्चिंतेने पावला विसावा. त्याच्यासाठी तुम्हा मला या भगवान परमात्माच्या भजनाची या इंद्रियांना वळण लावलं लागेल. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होय तुझा राजी तुटी, होय तुझा राजी तुटी, ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे. राजी तुटे होय संसार, राजी तुटे ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. म्हणून संतांच्या मार्फत हे तत्व जाणून घ्या. नाम घ्या, नामस्मरण करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुटी जाणवणार नाही, उणीव बसणार नाही. परंतु संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नरदेहाचं सार्थक होईल. जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकाल. किती वेळा जन्माला यायचं तुम्ही? आम्ही 84,99,999 वेळा तुम्ही आम्ही जन्म घेतला मायबाप. 220 करोड हे शरीर आहे. या देहाची किंमत किती आहे? एका शास्त्रज्ञांनी वर्णन केलं की 220 करोडचा शरीर आहे. पण तुम्हा आम्हाला फुकट दिला ना, पण भजनासाठी दिला, भोजनासाठी नाही दिला. तुम्ही आम्ही म्हणतो, एक पठ्य म्हणतो, अरे भेटला ना माणसाचा जन्म, खाऊन पिऊन घ्या, मजा करून एक दिवस मारायचंच आहे. म्हणून बाबा जरा उलट सरळ बोल ना. बाबा भेटलाय ना, भजन करा. पातके करीता पुढे हाय पुसता, अनेक यातना यम करवील. पातक केल्यानंतर, पाप केल्यानंतर, पुण्य केल्यानंतर वरती विचारणार आहे ना. पातक केल्यानंतर तुम्हाला पाप भोगावं लागेल. मग तुम्हाला जर समजतंय पुण्य काय, पाप काय, अज्ञान काय, ज्ञान काय, मग आपण का सुधरत नाही? हा कीर्तन प्रवचन हा माध्यम कशासाठी आहे? बाबांच्या आचार रात्री कार्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा ठेवली. बाबांसाठी नाही, तुमच्यासाठी ठेवली. तुम्ही भाग्यवान माना. बाबांच्या मुळे तुम्हाला कीर्तन सेवन करायला मिळतंय. या महाराजाकडे लक्ष देऊ नका. आज ज्या महाराजांचा अभंग आहे, महाराज काय अधिकारचे पात्रतेचे होते. जगद्गुरु तुकोबार आहे. त्या तुकोबाराने तुम्हाला सांगा शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे. प्रत्येक क्षणाला तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं? माझे ज्ञानोबार आहे, निवृत्ती दादाच्या संगतीमध्ये गेले म्हणून जगाचे माऊली झाले. माझे नाथ बाबा जनार्दन स्वामीच्या संगतीमध्ये गेले म्हणून आज नाथ शांतीप्रभा नाथ बाबा झाले. माझे जगद्गुरु तुकोबार आहे, बाबाजी चैतन्याच्या सानिध्यामध्ये संतांच्या समागमामध्ये गेले म्हणून आज जगद्गुरु झाले. माय बाप लक्षात घ्या. पण तुमचं आमचं गाव नाव कुणीतरी घ्यावं की नाही? आज नाव माझ्या ज्ञानोबारांचं अमर आहे, तुकोबारांचं नाव अमर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अमर आहे. उत्तम जीवरे कीर्ती मागे तुका म्हणे एक मरणाची सरे, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. सच्चिदानंद पदवी गेले, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. दास व्हा विठोबाचे, धन्य आम्ही जन्मालो. जो दास विठ्ठलाचे झाले असेल ना त्यांनी म्हणावं, त्याला म्हणायला अधिकार आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो.
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आणि आनंद तुमच्या आमच्या ठिकाणी आहे, परंतु तो सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय माहिती का? आपण फक्त ऐकतो, सोडून देतो. तुम्ही स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे. हे शरीर हे नाशिवंत आहे, हे वरचं चामडं हे नश्वर आहे, नाश पावणार आहे. तुमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते स्वरूप आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. या शरीराला नाव ठेवलेले नाश पावणार आहे. संतोष हे नाव नाश पावणार आहे, शरीर हे नाश पावणार आहे. तुमचं नाव चिरकाल टिकणार आहे. तुम्ही अमर आहात. तुम्ही म्हणणार आहात का? नाही. शरीर मरतं, शरीर जातं. नैनी शस्त्राली नैनी दयंती पावकः न क्लेदेत्पि न शोषयति मारुतः. जो आत्मा ह्या कधी मरत नाही, तो अमर आहे. तो पाण्याने बुडत नाही, अग्नीने जळत नाही, वाऱ्याने उडत नाही. मी अमर आहे. मग माझं नाव काय? सो माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगे विस्तारिलो माझा मीच. माझ्या कुडीमध्ये जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तो भगवंत आहे, तो देव आहे. त्या स्वरूपाची तुम्हाला मला जाणून घ्यायची आहे. तेव्हा या शरीर सार्थकी लागेल, तेव्हा हे शरीर तरेल, नाही तर नाही करणार. जन्म येऊनी काय केले, तोवा मुद्दल गमाविले. अरे मुद्दलच गमावली तर तुम्हाला व्याज कोण देईल बाबा? हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ती हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. संत संपायची नाही, ती हरिनामाची ठेव. चोर चोरणार नाही, ती हरिनामाची ठेव. भक्तीचे व्याज देईल हरी, नेईल निजामा. ती हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी कामा येईल. घरात ठेवलेली पुंजी, कपाटात ठेवलेले पैसे, सोना नाना काही कामाचं नाही. तिरडीवरती असतील ना, असे बोट तोडून काढून घेतील. हरिनामाची जमा कामा येईल. कुठली? हे कर्म, चांगलं पुण्य, नाम हे वरती जातं. तर तुम्ही काय केलं पाहिजे? संतांच्या समागमामध्ये गेलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी. संतांची संगत आवडीने धरा, आवडीने करा परमार्थ. तातडीने करा, लगेच करा, ताबडतोब करा. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता. आयुष्य प्रत्येक सेकंड महत्वाचं आहे, प्रत्येक क्षण. विठाल विठाल. संतांची संगत जगद्गुरु तुकोबारे म्हणतात. संत समागमी धरावी आवडी. संतांच्या समागमामध्येच या. भगवान परमात्माने तुमच्यासाठी अवताराला संत आले. अवताराला धर्म रक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे. वेड भक्ताची वेडी ही माया रे बाबुराया. संत महात्म्याने अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, जन जड जीवा. या जड जीवाचा उद्धार कुठेतरी व्हावा, त्याच्यासाठी संत महात्म्याचा अवतार तुमच्या आमच्यासाठी आहे. मायबाप संत संगतीचे काय सांगू सुख. का जावं संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या समागमामध्ये काय होतं? आपण पारिखे नाही जेथे, नाही जेथे. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं. जीवनामध्ये असा काय साधू जाणायचा आहे. आता साधू ओळखून घ्यायचा आहे, असा साधू करून घ्यायचा आहे
की जो तुम्हाला त्या स्वरूपाची जाणीव करून घेईल, परंतु त्या स्वरूपाची जाणीव करून घेण्याकरता बाबा ते नाम तुम्हाला घ्यावं लागेल. बऱ्याच वर्ष झाली मी माळकरी आहे, बऱ्याच वर्ष झाले मी वाऱ्या करतो, परंतु बाबा नाम रूपा नाही मेल अवघा वाचेचा गोंधळ. मायबाप किती कीर्तन ऐकली, कितीही वाऱ्या केल्या, काहीच उपयोग होणार नाही. जो आपल्या सद्गुरूकडून जो बोध मिळतो तो घ्या. मी नेहमी एक प्रमाण नाथबाबांचं बोलतो, बाबा मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो प्रत्यक्ष आत्मा हरी दिसे. महात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाही का, आहे ना? मग आत्मा तोच भगवंत आहे, आत्मा तोच देव आहे. नाथबाबांनी सांगून ठेवलं, मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो प्रत्यक्ष आत्मा हरी दिसे. पण ती मुद्रा 5वी लावण्याकरता संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या स्वरूपाची ओळख करून घ्यावं लागेल. संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधन, तेने साधती साधन. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. अशी वेदांनी सुद्धा ग्वाही दिली, तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू यावा. ब्रह्मनिष्ठ क्षोत्री आणि दयालू संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्यांच्या अंगी, असे या नावाचे संत तुमच्या आमच्या जीवनात यावे आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं भजन या देहातून व्हावा. म्हणून एकदा सगळ्यांनी भजन करायचं आहे. विठोबा रघुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा कीर्तन 5 मिनिटं संपवतो. सगळ्यांनी माझ्या मागे भजन बोलायचं आहे, लेख पण थेट. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा ते विठ्ठलाचा, विठ्ठल माझा टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा ते विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कीर्तन संपायच्या बेतात आलं, कार्यक्रमच लेट झाला. जाता जाता 2-3 महत्वाचे मुद्दे सांगतो, कीर्तन आटोपत घेतो. क्या किया रे तूने जीवन गमा दिया, पैसों के खातिर
नीति आवरण की भूल गया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. प्रत्येक जीव या मृत्यू लोकामध्ये नातेवाईकासाठी, मुलाबालांसाठी, बायका पोरांसाठी स्वतःचे आयुष्य फुकट घालवतो, राग रांगोळी करतो. आणि आयुष्य आपला जात आहे, आयुष्य जात पाया हा जात पाया हा आहे. काळ जपत असे महा, त्या आयुष्य जातोय, आपण मागे पुढे बघत नाही. क्या किया रे तूने जीवन गमा दे. नंतर पश्चाताप न होता आताच उठा, आताच जागे व्हा आणि भगवान परमात्माला शरण जा, संतांच्या संगतीमध्ये जा, स्वतःचा उद्धार करून घ्या. पैसो के खातिर करे मिलावट. या मार्केटमध्ये, या बाजारामध्ये, संसाराच्या बाजारामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये खूप करप्शन चालू आहे. आता आलंय इलेक्शन, ऐका बोलत नाही मी, जाऊ दे. काय खूप करप्शन चालू आहे बाबा. म्हशीची किंमत किती आहे? किमती मला माहिती नाही. 1 लाख. बैलाची किंमत किती आहे? 50. आणि तुमची आमची किंमत किती आहे? 500 का 1000? 500 आणि 1000 रुपयेच आहे. मला माहिती आहे, मी वाचून आलोय. लक्षात घ्या. नाही, स्वाभिमानाने योग्य त्या कार्यकर्त्याला वोटिंग करा. मतदान कधी फुकट घालवायचं नाही. मत आणि दान हे दान आहे. कुणीही मतदान करायचं केल्याशिवाय राहू नये, परंतु योग्य त्या व्यक्तीला करावं. आपला मी जसं बोलून गेलो, आपला स्वतःचा उद्धार झाला पाहिजे ना, तसं आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. पैसो के खातिर करे मिलावट, नेती आवरणे की. नेती विसरला. आपली नीती काय, कसं जगलं पाहिजे, कोण आई, कोण बाप, कोण बहीण, कोण नातेवाईक विसरलो. जाग्या जमिना पाहिजे सगळं विसरलो. भांडणं झाली. अरे येणार आहे का बरोबर? किती दिवस असं काही आलं की जवळ यावं लागतं. मग का भांडणं करायची, का माऱ्या करायच्या? माय बाप किसी की काम जो आए उसे इंसान कहलाता है. कोणाच्यासाठी कामाला यायचं, उपयोगाला यायचं, दुःखामधून त्याला बाहेर काढायचं, त्याला माणूस म्हटलेला आहे. अरे हे माणसा, माणुसकी सारखं वाग. किसी के काम जो आए उसे इंसान कहलाता है. पराया दर्द जो अपनाए. पराया दर्द म्हणजे दुःखाचं, दुसऱ्याचं जो दुःख आहे ना, तो आपलं दुःख समजून ते दुःख निवारण करा. नाही तर आज काय करतो आपण, दुःखाचं दुःख झालं ना तर आपल्याला बरं वाटतं, जाऊ दे झालं, बरं झालं, आपण लगेच पाय खेचतो. त्याने टीव्ही घेतला का आपल्या पोटात दुखतो. तो दुखणं कधीच बरं होत नाही. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहलाता है. कोई जीता है रो रो कर, कोई जीता है हंस हंस कर. कोणी हसतं हसून जगतो, कुणी रडत रडत जगतो, परंतु जगावं तर लागेल. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहलाता है. अडचणीला कामा येतो ना, त्याला माणूस म्हणावं. म्हणून हे जीवा जागे व्हा, प्रत्येकाला मदत करा, दान धर्म करा, संतांच्या संगतीमध्ये जा. व्यसनापासून अधीन राहा. व्यसन होऊ नका. तुम्ही म्हणता हो हो, मग महाराज ही दुकानं उघडले, ती उघडू दे. त्याचे कर्म त्याचे मागे, आपल्याला काय करायचंय? परंतु तुला कळलं ना परमार्थ, केली कर्म झाले त्याची भोग आले, त्याच्यासाठी ती दुकान आहेत. ज्याच्या भाग्यामध्ये तेच लिहिलेलं असेल ना, गटारात लोळायचं, तेच करणार. जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतरा जाएगी, प्याला पिरो हरिनाम का, पूरी जिंदगी सुधरा जाएगी. भाई बाप लक्षात घ्या. आपले पदर का दाम खर्चा करके मुंह में मट्टी डालती हो. आपल्या पदरचे महिनाभर 30 दिवस काम करायचं आणि पैसे कुठे घालवायचे? दारूवाल्याला. मग त्याच्यापेक्षा घरी वडापाव आणा, घरी पार्टी करा ना बायका पोरासोबत, आनंदित ठेवा त्यांना. त्यांनी काय होतं, तामस वृत्ती निर्माण होते. तुम्ही म्हणते हो बारा झाला आम्हाला, तू सांगायला आला आता, खाऊन खाऊन थांबला असशील. हो बाबा, शी आणि शू, त्या रामायण महाभारत एकाचं नाव होतं काय, शिशुपाळ, हा की नाही? शी आणि शू. ज्याला शी आणि शू कळत नाही त्याला म्हणतात शिशुपाळ. अरे तेव्हा कळत नव्हतं राजा, आता कळालं म्हणून आम्ही जागे झालो. तुम्हीही जागे व्हा. उठा जागे वा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माथा. का संतांनी म्हणावं, उठा उठा साधू संत साधा पुला रे हित, गेला गेला हा नरदेह मग कायचा भगवंत. मग कसा भगवंत? नरदेह जाईल तुमचा. जोपर्यंत नरदेह आहेत आहे ना,
तोपर्यंत तुम्ही या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करा, संतांच्या संगतीमध्ये जा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, या इहलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये अंधकारसारखं वागू नका. अभंगाचा 4थं चरण. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका डोले धूर भरून राहो, नका डोले धूर भरून राहो. नाचिवंत देह जाणार सकळा, नाचिवंत देह जाणार सकळा. नका डोले दूर भरून नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य कात काळ सावधान, लोकीच्या व्यवहार, नका डोले धूर भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काल सावधान. जगद्गुरु तुकोबाराने वर्णन करावं. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार, ह्या इहलोकामध्ये ह्या मृत्यूलोकामध्ये अज्ञानासारखं वागू नका. नका डोले धूर भरून राहो, या डोळ्यामध्ये धूर अंधकार असं भरल्यासारखं अज्ञानासारखं वागू नका. का तर तुमच्या ठिकाणी ते ज्ञान आहे, हे शरीर जे तुम्हाला भेटलेलं आहे ते सार्थक लावा, सार्थकी लावा. स्वतःचा उद्धार करून घ्या. किती वेळा जन्माला येणार, किती वेळा मरणार. जगद्गुरु तुकोबाराने या जीवाला समाजाला हेच सांगत होते. साधू संत महात्मे आज जो जन्म झाला त्याच्यासाठीच झाला का, या जीवाचा कुठेतरी उद्धार व्हावा. असो एकदा माझ्या ज्ञानोबारायांचं भजन घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार, नका डोले धुरे भरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावधान.
कीर्तनाला वेळ खूप अपुरा पडला, कीर्तन लेट चालू झालं, ठीक आहे. तिकडे ही कथा चालू होती, हरकत नाही. नामचिंतनच नाम यज्ञ चालू आहे, हरकत नाही. माझ्या वाट्याला जो वेळ भेटला तो माझ्या कानी लावायचा मी प्रयत्न केला. धावता धावता पळता पळता भगवान परमात्म्याचं नामचिंतन कीर्तन. तुम्ही सर्व इथे उपस्थित श्रोतेजन, सर्व लहान थोर, सर्व इथे कीर्तनकार, प्रवचनकार, आमचे मृदुकाचार्याने सुंदर अशी मला साथ दिली. मला सुंदर असे गायनाचार्य लाभले. मला भीती वाटली होती, गावात कार्यक्रम आहे, सातकरी असतील की नाही. सुभाषला फोनवरच बोललो होतो, बाबा आहेत का, का घेऊन येऊ. सुंदर आमच्या बाबांनी गवाही केली. आमचे विनेकरी बाबा, तुम्ही जर नसलं तर मी कीर्तन कोणाला भिताडायला सांगितलं असतं का? तुम्ही आम्हाला आमचे वाजवणार नसते तर आम्ही काय केलं असतं. असो, अभंग सुटला की नाही मला माहिती नाही. बरेच जण म्हणतात महाराजाला अभंग सोडता आला नाही. बाबा आपण अभंग सोडवणारे कोण? संत महात्म्याने अभंग सोडून ठेवले, शास्त्राचा पुरावा ठेवला म्हणून बोलता आलं, नाही तर आलं नसतं. मला एवढंच आहे बोलायचं, आपण आपली करा सोडव ना. संसार बंधन तोडावे. जगद्गुरु तुकोबांचा उपदेश केला, तो उपदेश फक्त मी तो प्रसाद फक्त आमच्यापर्यंत सांगण्यासाठी आला. ज्या राव कुटुंबियाकडून सुभाष यांनी मला फोन केला की मला सेवा हवी आहे. असो, माझे काहीतरी पुण्य असेल, काहीतरी नातं असेल, जन्मोजन्मांचे काहीतरी पुण्यही असेल, आणि म्हणून ही हा जी सेवा माझ्या वाट्याला आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेल्या, आपल्या भल्या नाही मी बोलत, सगळा भगवंत कृपा त्यांची, शाळुकी मंजूळा बोलत सेवानी, शिकविता धने वेगळाच मी ते काही बोललो नाही. चाले शरीर कोणाची असत्य, कोण बोलविता हरविन मी ते बोललो नाही. तर बोलवताला धनी तो आहे, तुझी असत्यने वेदांसी बोलणे, त्याची सत्ता आहे, तो बोलवित आहे, तो करवित आहे. म्हणून इथे मी काय फक्त एक कुडी उभी आहे, म्हणून मी ते काही बोलू नाही. जो प्रसाद माझ्या भगवान परमात्म्याने वधून घेतला तो फक्त तुम्हाला मांडला. जाता जाता एवढंच सांगेन, स्वतःचा उद्धार करून घ्या, चांगलं कार्य करा, कीर्तनामध्ये जाऊन बसा, कथेला जाऊन बसा, संगत करो बडे की तो बडत बडतच जाय, संगत करो गधे की तो लाता खायच जाय. मला लाता खायची की संगत वाढवायची हे आपण शोधून काढा. व्यसन करू नका, माणसाने माणसासारखं जगा, स्वतःचं आयुष्याचं भला करा, आई वडिलांची सेवा करा. आई वडील गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा, मगाशी प्रमाणे बोलून गेलो, तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूप, हे दोन देव आपल्या घरात आहेत. हे मी जेव्हा संतांच्या संगतीमध्ये गेलो ना तेव्हा कळालो, ते काही मागत नाही, जे तुम्ही खाल तेच चटणी भाकर त्यांना पाहिजे. बरं, त्यांना काही नको. त्यांनी तुमच्यासाठी आटापिटा केला, त्यांनी फाटलेली बळीला घालावी, फाटलेली पॅन्ट घालावी, परंतु माझ्या बाळ्याला चांगली जीन्सची पॅन्ट पाहिजे, चांगलं कोट पाहिजे, सगळं पुरवलं. आज तुम्हा मला समाजामध्ये चांगली इज्जत दिली, पॅन्ट शर्ट घालून फिरावं लागलं. कुणी केलं? त्यांनी शेती करावी. तुम्ही आम्ही 50 रुपयामध्ये दाढी करतो, तेव्हा त्यांनी फक्त प्लेटमध्ये करावी ना बाबा, तुमच्या काळामध्ये प्लेटमध्ये करावी का? माझा बाळा शिकला पाहिजे, ते आपल्याला कळत नाही. हे आम्ही इथून बोलतो म्हणजे आम्ही पण खूप ज्ञानी नाही. आम्हाला संतांच्या संगतीमध्ये आलो, खरं आहे ते बोलायला काय, संतांच्या संगतीमध्ये आलो तेव्हा आम्हाला कळालं आई वडील कोण आहेत. म्हणून जेवढी सेवा करते तेवढी सेवा करा. असो, बोलायला खूप आहे, जास्त काही बोलत नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेलो. या बाबांच्या पृथ्वीवरती जे सेवा आज घडली त्या बाबाला चांगली सद्गती प्राप्त व्हावं, आणि या राव कुटुंबियावरती जी शोककला पसरलेली आहे ना, हे दुःख त्यांना सावरण्यासाठी मदत हो, हीच माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. आणि हे माझं कीर्तनरूपी वाघपुष्प माझ्या सद्गुरूच्या चरणी, माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरू सावळाराम बाबा, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय आप गुरु वेडी वागुडी उतरे नाही उच्चारे अधिकार तुका म्हणे कानेश्वरा राधा पाया बेकिंग करा करा गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. उपस्थित सर्वांना जय हरी. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे.